जिंतूरवरून सोलापूरला जाणाऱ्या बसचा पुलावरून कोसळून अपघात झाला। ही घटना बुधवारी सकाळी 8:30च्या सुमारास जिंतूर शहरापासून 2.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोले नदी पुलावर घडली। याबाबत अधिक माहिती अशी, जिंतूर आगाराची जिंतूर सोलापूर बस क्रमांक MH14BT2170 ही बस सकाळी सोलापूर मार्गे भरधाव वेगाने जात असताना जिंतूर शहरापासून 2.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली येथील वळण पुलावर बस चालक रंगनाथ शेळके यांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने 50 फूट खोल असलेल्या नदीपात्रात पुलावरून कोसळली। यामध्ये बसमध्ये बसलेले जवळपास 40 ते 45 प्रवासी प्रवास करत होते। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून बस अक्षरशः चक्काचूर झाली आहे। भरधाव बस कोसळल्यानंतर अपघात झाल्याचे लक्षात आले। यावेळी बस चालक घटनास्थळावरून तातडीने फरार झाला। जवळच असलेल्या शिवनेरी हॉटेलचे चालक पंढरीनाथ शिंदे यांनी घटनेच्या दिशेने धाव घेऊन मदतकार्य सुरू केले। यावेळी या राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी सदरील बसमधील जखमी अवस्थेतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली। या घटनेमध्ये बसचे वाहक निलेश देशमुख यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने परभणी जिल्हा रुग्णालयाकडे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले। या अपघातामध्ये प्रवासी गंभीर जखमी झाले असून यामधील अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे जावे लागणार असल्याची परिस्थिती पाहायला मिळाली। यामध्ये अनेकांचे हातपाय कंबर अक्षरशः मोडले आहेत। बसचे समोरचे इंजिन घटनास्थळापासून 10 फूट अंतरावर जाऊन निघून पडले, त्यामुळे अपघात भयंकर होता हे लक्षात येते।